मित्रहो नमस्कार. ज्याच्याशी आपण मैत्री करतो आणि सहकार्याची भावना ठेवतो, तो मित्र तुमच्या पुढे गेला, की मग आपल्या पोटात दुखायला सुरुवात होते. एवढंच नव्हे, तर उगाचच आपण मैत्री केली, असं सुद्धा वाटून जातं. ही चुकीची गोष्ट असली, तरी दुनियेतलं हे एक उघडं सत्य आहे. मित्रांनो, आज नेमकं भाजप आणि शिंदे सेनेमध्ये महाराष्ट्रात तेच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला एक आरोप आपल्याला आठवत असेल, की मराठी माणूस पंतप्रधान होतोय म्हणून त्यांचे पंख छाटण्याचं काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपचे पक्षश्रेष्ठीसुद्धा त्याला पाठबळ देत आहेत. असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न उद्धव सेनेच्या या तिघा नेत्यांनी केला. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, की खरोखरच भाजपमध्ये शिंदे सेनेची मदत घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढण्याचं काम सुरू आहे का? या महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं मतसुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. पण आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्यामुळे कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, की शिंदे सेनेनं अलीकडच्या काळामध्ये पक्षप्रवेश सोहळा धडाकेबाज करायला सुरुवात केली. आणि त्यांचे जानी दुश्मन तर तुम्हाला माहितीच आहेत. ते कोणाचा पक्षप्रवेश सोहळा करू शकतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला कधी कधी असं वाटतं, की भाजप आणि शिंदे सेनेनं पक्ष वाटून घेतलेत की काय? की उद्धव ठाकरेंचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी असतील ते शिंदे सेनेनं फोडायचे आणि शरद पवार गटाचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील ते भाजपने फोडायचे. असा कधी कधी प्रश्न पडतो. असो, तर यांनी भाजपने आणि शिंदे सेनेनं सध्या मोठे पक्षांतर प्रवेश सोहळे सुरू केलेत. त्याच्यात भाजप बॅकफुटवर आलंय महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये भलेही भाजपचे पक्षप्रवेश सोहळे होत आहेत भाजपमध्ये, पण महाराष्ट्रात ते तुलनेनं कमी आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जर म्हटले तर ते नगण्यच आहे असं म्हणावं लागेल. पण शिंदे सेनेनं एकीकडे प्रचंड प्रमाणात जोर पकडलाय आणि मोठमोठे त्यांनी मासे गळाला लावलेले आहेत. बोलायचं झालं तर उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी नुकताच शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी सचिन अहिर सुद्धा शिंदे सेनेमध्ये दाखल झाले. त्यांना उपसभापती पदाचा अर्ज सुद्धा त्यांनी शिवसेनेकडून भरला. मित्रांनो, प्रश्न असा आहे, की हा अर्ज भरल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, की शिंदे सेना स्वतःचा पक्ष एवढा वाढवायचा प्रयत्न करते आणि त्याला भाजपचा छुपा पाठिंबा आहे. उद्धव सेनेकडून हा नेहमी बोलला जाणारा हा आहे. हे वाक्य आहेत काही. त्याच्याबाबत आपण बोलणार आहोत. मित्रांनो, उद्धव सेनेनं गेल्या काही दिवसात खूप मोठी मानहानी सहन केली आहे असं म्हणावं लागेल. पण अजून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सेनेला शहाणपण सुचत नाही असं सध्याचं चित्र आहे. कारण याच्यासाठी असं आहे, उद्धव ठाकरे गटाकडून जे काही बोललं जात आहे, की फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि ती गोळी शिंदे सेनेला मारायची. पण त्यांना ते जमत नाही अजून सुद्धा. कारण ते गोळी मारण्यासाठी ज्या खांद्याचा खुबीने वापर करू पाहत आहेत, तेवढी खुबी त्यांना अजूनही आलेली नाही. कारण हे जे त्यांनी चित्र रंगवलंय, ते चित्र अतिशय अशक्यप्राय गोष्ट वाटते. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, शिंदे सेना वरचढ होऊ पाहते आणि ती वरचढ होण्याचा वारंवार प्रयत्न करते. भाजपच्या खांद्यावर पाय ठेवून मोठं होण्याचा ती प्रयत्न करते. पण भाजप आपला खांदा वापरू देईल असं सध्याचं चित्र अजिबात नाही. कारण भाजपमध्ये एक धुरंधर नेते असे आहेत, पोचलेले नेते असे आहेत, की ते दुसऱ्यांचा खांदा स्वतःच्या उंची वाढवण्यासाठी वापरतात. आपला खांदा कोणालाही देत नाही. कारण पूर्वीची जी भाजप होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे शिंदे सेनेला ते वाढू देतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या शिंदे सेनेकडे त्यांनी
दुर्लक्ष केलं आहे, कानाडोळा केला आहे. पण भविष्यात असं होईल अशी सुतराम शक्यता नाही. याचं कारण मित्रांनो असं आहे, तुम्हाला आठवत असेल शिंदे सेनेला मुख्यमंत्री पद हवं होतं आता विधानसभा निवडणुका झाल्यानंतर, पण ते त्यांना देण्यास मज्जाव करण्यात आला. एवढंच नव्हे तर त्यांना अपमानित करून जेवढी मिळतील तेवढीच खाती घेण्यास भाग पाडलं गेलं. या सर्व गोष्टी तुम्हाला आता अलीकडे 2 वर्षापूर्वीच आठवत असतील. आता उद्धव सेनेनं काय केलंय, असा एक आरोप केलाय की मराठी माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतो असा सध्या एकमेव महाराष्ट्रात नाव आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू नयेत याच्यासाठी भाजपमध्ये एक लॉबी कार्यरत आहे. त्यांची मुस्कटदाबी केली जाते, त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे आणि शिंदे सेना सुद्धा त्यांचे पंख छाटण्याचं काम करते. भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते सुद्धा त्यांना पाठबळ देतात. आता ह्या गोष्टी चुकीच्या अशा आहेत की भाजप शिंदे सेनेला वाढवण्याचा प्रयत्न का करेल. हां, एक उद्धव ठाकरेंचं मत जे आहे ते एका गोष्टीने आपण खरं मानू शकतो की देवेंद्र फडणवीस यांचं पंख छाटण्याचं काम सुरू आहे वगैरे वगैरे. पंख छाटण्याचं काम सुरू असताना हे आपण जर खरं मानतं तर ते शिंदे सेनेला कशाला वाढवतील. शिंदे सेनेला न वाढवता देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटता येऊ शकतात. हे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना माहीत नसते, मग ते काही दूधखुळे राहिलेले नाहीत. त्यामुळे हे जे खुबीपणाने जे राजकारण लढायचा प्रयत्न करतायत आणि शिंदे सेनेला बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न करतात किंवा शिंदे सेनेला हळूहळू बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करतायत तो एवढा काही दूधखुळा प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल. कारण दूध पिणाऱ्या वयातल्या बाळाला सुद्धा माहिती असेल की ह्या गोष्टी अशक्य आहेत, असं कसं होईल. आता एक आपण महत्त्वाचा विषय बोलणार आहोत, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढलेली जवळीक. आता त्यांच्यात जवळीक वाढली म्हणायला काही गोष्टी कारणीभूत सुद्धा आहेत. कारण त्यांनी नागपूरपर्यंतचा प्रवास हा एका विमानातून केला. विमानात काही वेळी त्यांच्या गप्पा झाल्या असतील आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार देवेंद्र फडणवीस यांचा केलं जाणारं कौतुक म्हणता येणार नाही याला, पण ते अगतिक झालेत वगैरे वगैरे हे मांडणं, त्यांच्या समस्या हे मांडतायत. महत्त्वाचं म्हणजे बघा हा किती जोक आहे हा. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातलं दुःख विसरून देवेंद्र फडणवीसांच्या व्यथा त्या व्यासपीठावरती मांडतायत, बैठकीमध्ये मांडतायत, सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये मांडतायत. आपलं दुःख मांडत नाही. आता ते आपलं दुःख त्यांनी कमी केलं मांडायचं. याला काय म्हणतात माहिती आहे का मित्रांनो, काही जणांमध्ये एक उपजत वृत्ती असते. ती वृत्ती अशी असते की माझं जर नुकसान झालं ना तर मी काय करतो ह्याचं नुकसान किती झालंय बघा असं म्हणून खॅ करतो, हसतो खूप जोरानं आणि हसून आपलं पोट भरतो याच्यासाठी की माझं दुःख कमी होतं. मराठी माणसाचं अधोगतीचं एक कारण काय माहिती आहे का, आपल्याला दुःख आहे, आपण दुःखी असलो ना ते दुसऱ्याच्या दुःखाची चेष्टा करायची, कुचेष्टा करायची, मग आपण सुखी होतो, मग आपलं दुःख आपण विसरायला होतं. दारूपेक्षा हा भयंकर जालिम उपाय अलीकडच्या काळात काही व्यक्तींनी शोधून काढलाय. जो उपाय उद्धव सेना चालवते. कोणी कोणाची स्तुती करावी याच्याबद्दल दुमत नाही, करावी स्तुती. उलट राजकारणात अलीकडे जो खेळकरपणा गेलेला आहे, ही खिलाडू वृत्ती आता पुन्हा एकदा निर्माण झाली पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. पण त्याचा वापर कुठलं तरी पाप करण्यासाठी करू नये. कोणीही भाजप जसं करतंय तसं उद्धव सेनेनं करू नये. कारण उद्धव सेनेकडून आम जनतेला अपेक्षा आहेत. त्यांचं जे होणारं नुकसान आहे ते नुकसान कसं टाळता येईल, आपलेच खासदार, आमदार, आपले लोकप्रतिनिधी आपल्याकडे कसे राहतील याच्याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष देणं आता गरजेचं आहे. नव्यानं उद्धव सेना उभी करण्याची गरज आहे. गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्ते जोडण्याचं, पदाधिकारी नवीन निर्माण करण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण पुढच्या 3 वर्षात विधानसभा निवडणुका येऊ शकतात म्हणजे येणार आहेत आणि त्या दरम्यान जर उद्धव सेना अशीच मोडकळीस आलेली राहिली तर ना त्यांना फडणवीस वाचवायला येणार, शिंदे सेना तर वाचवायला येणार नाहीच, उलट त्यांच्या जहाजामध्ये पाणी जास्त कसं भरता येईल याचं काम शिंदे सेना करू शकते. मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरणात पाहायला गेलं
तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढली का? तर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या फार जवळ गेलेत असं सध्याचं चित्र नाही, पण उद्धव सेना मात्र फडणवीसांच्या जवळ जाऊ इच्छिते असं कुठेतरी सध्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांची एका ठिकाणी झालेली भेट, ओघवती भेट होती. ती काही अशी ठरवून घेतलेली भेट नव्हती, पण दोघांनी केलेलं स्मित हास्य, एकमेकाला दिलेली शाबासकीची थाप, संजय राऊत यांनी केलेलं नारायण राणे आपल्या नितेश राणे यांचं कौतुक, त्यांच्या कामाचं केलेलं कौतुक, या सर्व गोष्टी अनाकलनीय आहेत. आणि हळूहळू उद्धव ठाकरेंची सेना भाजपमध्ये मिक्स होऊ पाहते का, असा एक प्रश्न निर्माण झालाय. मित्रांनो, लक्षात ठेवा, आरोप कितीही टोकाचे असू द्यात किंवा सध्याची भूमिका कोणाचीही कशी असू द्या, भविष्यात असं काही होणार नाही असं सांगता येत नाही. कारण राजकारणात कधीही काहीही आणि केव्हाही घडू शकतं. हे आपण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्रात ते केव्हाही घडू शकतं. म्हणजे आज जो कोणी दुसऱ्याला शिव्या देईल तो उद्या त्याची गळाभेट सुद्धा घेऊ शकतो. हे सध्याचं चित्र अनेक वेळा महाराष्ट्रानं पाहिलंय. मित्रांनो, याबद्दल तुमचं मत काय ते नक्की कळवा. खरोखरच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार देवेंद्र फडणवीस आहेत का? आणि त्यांचं पंख चाटण्याचं काम भाजपतर्फे आणि शिंदे सेनेतर्फे सुरू आहे का? याबाबत तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.